पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यात आलेल्या पुरानं जनजीवन विस्कळीत झालंय। सतलज नदीला आलेल्या पुरानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय। नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। पंजाबमधील पुरानं मृतांचा आकडा वाढून 51 वर पोहोचलाय। राज्यात सुमारे 2050 गावं बाधित झाली आहेत, तर 20 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसलाय। प्रशासनानं 219 मदत शिबिरं उभारली आहेत, त्यात 5400हून अधिक लोकांना आश्रय दिला गेलाय। पुरात 1,76,000 हेक्टरवरील पिकांचंही नुकसान झालंय। सध्या बचाव कार्य आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। उत्तर प्रदेशच्या आग्रा इथं मुसळधार पाऊस झालाय। ताज महलाजवळून जाणाऱ्या यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। वाढलेल्या पाण्यानं नदीकाठच्या सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय, त्यामुळे पाण्यातून वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागतोय। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होतानाही पाहायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय। देशाच्या विविध भागांमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। राजस्थान आणि पंजाबमध्ये पुरानं जनजीवन विस्कळीत झालंय। उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसानं परिस्थिती गंभीर बनली आहे। हरिद्वार ऋषिकेश रेल्वे मार्गावर काल सकाळी काली मंदिराजवळ दरड कोसळली। डोंगरावरून मोठे दगड थेट रुळांवरही कोसळले, ज्यात रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झालंय। दरडीचा ढिगारा रुळांवर आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला गेलाय। तर हिमाचल प्रदेशातल्या भीषण पूर परिस्थितीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली आहे। पाहणीनंतर मोदींनी पूरग्रस्त नागरिकांसाठी 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। त्यांनी नागरिकांची भेट घेत सांत्वनही केलंय। मोदींच्या या मदतीमध्ये एसडीआरएफ किसान सन्मान निधीचा दुसरा हप्ता समाविष्ट आहे। तसंच मोदींनी भूस्खलन आणि पुरानं ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यांना घरं देणार असल्याचंही जाहीर केलंय। हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाली आणि अनेक ठिकाणी भूस्खलनही झालेलं आहे, त्यामुळे हजारो लोकांचे संसार हे उघड्यावर आलेत। लडाखमधील सियाचीन ग्लेशियरवर हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झालेत। हिमस्खलनामध्ये वादळ लष्करी चौकीवर धडकल्यानं ही घटना घडली आहे। घटना झाली तेव्हा जवान पेट्रोलिंग करत होते। शहीद झालेल्या जवानांमधील 3 जवान हे महा रेजिमेंटचे होते, तर 2 अग्निवीर होते। लेह आणि उधमपूरची मदत घेत लष्कराच्या बचाव पथकानं बचाव कार्य सुरू केलंय। तर सियाचीन ही जगातली सर्वात उंच युद्धभूमी आहे। 1984च्या ऑपरेशन मेघदूत पासून आजपर्यंत 1000 पेक्षा जास्त जवान यात शहीद झालेत। ॲपल आज आयफोन 17 आणि आयफोन 17 प्रो ही मालिका लॉन्च करणार आहे। कंपनीने आधीच याची घोषणा केली होती। रात्री 10:30 वाजता ही मालिका लॉन्च होणार आहे। यावेळीच नवीन एअरपॉड्स आणि ॲपल वॉच सुद्धा लॉन्च होण्याची शक्यता आहे। ॲपल आयफोन 17 लाईनअपमध्ये अनेक नवीन फीचर्स दिसू शकतात। त्यामध्ये ॲपल बुद्धिमत्तेसह नवीन सेल्फी कॅमेरा, लेन्स, प्रोसेसर आणि अनेक नवीन फीचर्स ग्राहकांसाठी आणले जाणार आहेत। त्यामुळे जगात लोकप्रिय असलेल्या ॲपलच्या या उत्पादनाची उत्सुकता अनेकांना आहे। सुखोई 30 MKI हे लढाऊ विमान इंजिनाच्या समस्येनं भारतीय हवाई दलासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं कळतंय। हे विमान हवाई दलाचा कणा आहे। या समस्येवर तोडगा म्हणून रशियानं भारतासमोर 2 शक्तिशाली इंजिनचे पर्याय ठेवलेत। आता तत्काळ उपाययोजना म्हणून लढाऊ विमानांची ताकद वाढवायची की भविष्याचा वेध घेत नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करायची, हे 2 पर्याय भारतात समोर आहेत। भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात तब्बल 260 सुखोई 30 MKI विमानं आहेत। ती ब्रह्मोस सारख्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत। मात्र विमानातील रशियन बनावटीचं इंजिन हे कालबाह्य ठरतंय। एका आरोपीला नुकसान भरपाई म्हणून तब्बल 25 लाख रुपये देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिलेत। तसंच राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाला राज्यातील सर्व तुरुंगांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देशही दिलेत। शिक्षा संपल्यानंतरही बलात्काराच्या आरोपीला 4 वर्ष 7 महिने तुरुंगात ठेवण्यात आलं। न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठानं हे आदेश दिलेत। शिक्षा पूर्ण झाल्यानंतर किंवा जामीन मंजूर झाल्यानंतरही कुठलाही कैदी तुरुंगात राहू नये याची खात्री करण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आलेत। ब्रिक्स शिखर परिषदेच्या आपत्कालीन व्हर्च्युअल शिखर परिषदेला परराष्ट्र मंत्री S जयशंकर उपस्थित होते। यावेळी व्यापार धोरणावर चर्चा झाली। व्यापार धोरण निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वांसाठी फायदेशीर असले पाहिजे असं मत S जयशंकर यांनी त्या ठिकाणी उपस्थित केलं। समस्या निर्माण करून आणि व्यवहार कठीण करून काही फायदा होणार नाही। व्यापार सुलभ केले पाहिजेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता जयशंकर यांनी टॅरिफ संदर्भात हा टोला लगावलाय।
इस्रायलने कतारची राजधानी दोहा इथं हल्ला केल्याचा दावा केलाय। या हल्ल्यानंतर दोहाच्या आकाशात काळा धूर दिसल्याची माहिती आहे। या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, याबाबतची माहितीही समोर आलेली नाही। गाझा पट्टीमध्ये नवीन लष्करी कारवाई सुरू करण्यापूर्वी शांतता चर्चा ठप्प झाल्यानं इस्रायलनं आपल्या कारवाया वाढवल्यात। या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याचीही शक्यता आहे। प्रिन्स हॅरी यांनी सोमवारी ब्रिटनमधील दौऱ्यात गंभीर आजार असलेल्या मुलांसाठीच्या वेल चाइल्ड चॅरिटीच्या 20व्या वार्षिक पुरस्कार समारंभाला हजेरी लावली। हा कार्यक्रम राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाचा 3रा वाढदिवस असल्यानं विशेष महत्त्वाचा ठरला। 17 वर्षांपासून हॅरी वेल चाइल्डचे संरक्षक आहेत। दरम्यान त्यांनी पुरस्कार विजेत्या 20 प्रेरणादायी तरुणांना सन्मानितही केलं। समारंभापूर्वी त्यांनी विजेत्या मुलांची, त्यांच्या कुटुंबीय आणि काळजी घेणाऱ्यांची भेटही घेतली। क्युबाचा संरक्षक मानल्या जाणाऱ्या संत व्हर्जिन ऑफ चॅरिटीच्या उत्सवाला शेकडो नागरिकांनी हजेरी लावली। तिच्या छोट्या सोन्याच्या मूर्तीची रथावरून मिरवणूक काढण्यात आली। हवाना शहराच्या रस्त्यांवरून ही मिरवणूक काढली गेली, ज्यात भक्तांनी प्रार्थना आणि गाणी म्हणत सहभाग घेतला होता। ही छोटी सोन्याची मूर्ती सोशलिस्ट क्युबात धार्मिक विश्वासांच्या टिकाऊपणाचं प्रतीक मानलं जातं। गेल्या काही दशकांमधील सर्वात तीव्र आर्थिक संकटातही ही भक्ती कायम आहे। लंडनच्या रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिसच्या भिंतीवर प्रसिद्ध स्ट्रीट आर्टिस्ट बँक्सीने एक नवीन भित्तिचित्र रेखाटलंय, ज्यात एक न्यायाधीश हातात गावेल घेऊन आंदोलकाला मारत असल्याचं दिसतंय। हे चित्र काळ्या प्लास्टिक शीट्स आणि धातूच्या कव्हरखाली झाकण्यात आलं। 2 अधिकाऱ्यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे। ही लिस्टेड बिल्डिंग आहे आणि तिचं मूळ स्वरूप टिकवणं बंधनकारक असल्यानं 143 वर्ष जुन्या व्हिक्टोरियन गोथिक इमारतीचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेत संबंधितांनी ही खबरदारी घेतली आहे। मेक्सिकोमध्ये मालगाडी आणि दुमजली बसचा अपघात झाला, ज्यात 10 जणांचा मृत्यू तर 61 जण जखमी झालेत। अटलाकोमुल्को इथं हा अपघात झाला। बस रेल्वे रूळ ओलांडत असताना मालगाडीची जोरदार धडक बसली। या अपघातात मृतांमध्ये 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। रेल्वे कंपनीने वाहन चालकांना अपघात टाळण्यासाठी क्रॉसिंगवरील नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। मागच्या वर्षी रेल्वे क्रॉसिंगचे 602 अपघात झाले होते, तो आकडा आता 800 वर पोहोचलाय।